हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप टेस्टी रेसिपी आहे। तर आज आपण इथे पनीरची रेसिपी बनवणार आहोत। तर मी इथे नंदिनी ब्रँडचं पनीर घेतलेलं आहे। 200 ग्रॅम पनीर आहे। तर मी इथे पनीरला बाहेर काढून घेते पॅकेटमधून। तुम्ही कुठलाही ब्रँडचा पनीर यूज करू शकता, नाहीतर तुम्ही घरातला पण पनीर यूज करू शकता। तर मी इथे 2 पार्टमध्ये याला कट करून घेतलेला आहे आणि एक पार्ट आपण साइडमध्ये ठेवूया। मी इथे 100 ग्रॅम पनीरचं यूज करणार आहे आणि 100 ग्रॅम साइडमध्ये ठेवते। तर मी इथे याला स्लाइसेसमध्ये कट करून घेणार आहे। मीडियम साइजमध्ये कट करणार आहे। खूप मोठे आणि खूप छोटे पण नाही कट करायचं आहे तुम्हाला इथं। तर अशा प्रकारे मी हे कट करून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे पण करून घेते। तुम्ही बघू शकता स्क्वेअर शेपमध्ये। आता एवढे पनीर छानपैकी आपण इथे कट करून घेतलेला आहे। तर पनीरला आपण इथे साइडमध्ये ठेवूया। एक बाउलमध्ये काढून घेते। तोपर्यंत आपण इथे गॅसकडे जाऊया। तर गॅसच्या ऊपर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मी इथे 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी इथे थोडंसं चुटकीभर एवढंही मी इथे हळदी घातलेलं आहे। हळद घातल्यानंतर थोडंसं आपण इथे लाल मिरचीचं पावडर पण घालूया, तिखट। तर मी इथे अर्धा चमचा असं थोडंसं कमी लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर जे पनीर आपण इथे कट करून घेतलेले होते, पनीरला आपण इथे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। गॅस फ्लेम इथे मीडियममध्ये ठेवायचा आहे, नाहीतर पनीर सगळं पॅनला चिटकून जाईल। एकदम लो टू मीडियममध्ये ठेवून पनीरला आपल्याला छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे। गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पनीरला। तर पनीरला मी इथे एक बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी इथे ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत। तुम्ही बघू शकता ब्रेड पण छानपैकी इथे गरम झालेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, क्रिस्पी बनलेला आहे आपला ब्रेड। तर याला साइडमध्ये ठेवूया, गॅस बंद करूया आणि दुसरा ब्रेड घेऊया, ब्रेड स्लाइस। तर याला गरम करून नाही घ्यायचं आहे, ध्यान रहे यहाँ पे। तर थोडंसं मी इथे टोमॅटो केचप घातलेला आहे। छानपैकी याला मिक्स स्प्रेड करून घेते ब्रेडच्या ऊपर। बघू शकता तुम्ही छानपैकी इथे मी सॉसला स्प्रेड करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे चीज घेतलेला आहे, अमूल चीज घेतलेला आहे। तुम्ही मोझरेला चीज, प्रोसेस चीज, कुठला बी चीज तुम्ही घेऊ शकता, कुठला बी ब्रँडचा। तर चीजला पण छानपैकी इथे स्प्रेड करून घेतल्यानंतर मी इथे थोडेसे भाजीपाला घेतलेला आहे। तर मी इथे कॅप्सिकम, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। या प्रकारे इथे मी कट करून घेतले। तुम्ही मोठे छोटे स्लाइसेस तुम्ही तुमच्या अनुसार कट करून घेऊ शकता। तर याच्यावर छानपैकी आपण इथे भाजीपाला ठेवूया। ठेवल्यानंतर थोडंसं आपण इथे वर आपण चीज घालूया। तर आज आपण इथे पनीर ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत, नाहीतर तुम्ही याला पनीर सँडविच पण बनवू शकता। तर चीज घातल्यानंतर जे ब्रेड आपण इथे गरम करून घेतले होते ते ब्रेड याच्यावर ठेवायचं आहे। थोडंसं मी इथे वरून ऑरिगॅनो घातलेला आहे। आता याला ब्रेड याच्यावर ठेवूया। कारण मी इथे एक ब्रेड गरम का करून घेतले, तर इथे वरचा ब्रेड गरम करता येत नाही जेव्हा आपण याला बेक करतो तेव्हा, त्यामुळे मी इथे पहिलंच गरम करून घेतलेला आहे। तर 2 लेयरचे पिझ्झा आपण इथे बनवणार आहोत। तुम्ही सँडविच पण बनवू शकता, पनीर सँडविच, पनीर पिझ्झा, जे पाहिजे तुम्ही याचं नाव ठेवू शकता। तर इथे जे पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे त्याला पण याच्यावर ठेवूया। तुम्ही इथे स्वीट कॉर्न पण यूज करू शकता। तर पनीर जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकता। तर पनीर ठेवल्यानंतर मी ते वरून पण थोडंसं परत एकदा चीज घालते। मुलांना अशा प्रकारे तुम्ही घरातच सँडविच, पिझ्झा वगैरे बनवून दिलं तर ते किती खुश होतील ना। तर याला रेडी झालेला आहे। वरून थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालूया, टेस्टी वाटतात। मुलांसाठी बनवत असेल तर चिली फ्लेक्स तुम्ही स्किप करू शकता, मी इथे मुलांसाठी बनवत आहे। तर याला बेक व्हायला ठेवूया। तर एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर। पॅनवर थोडंसं तेल लावून घेऊया, नाहीतर तुम्ही बटर पण यूज करू शकता, नाहीतर तुम्ही इथे शुद्ध घी पण यूज करू शकता, तूप पण। तर याला ब्रेडला मी इथे ठेवत आहे। एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस फ्लेम आपल्याला, नाहीतर आपलं ब्रेड करपेल। आणि छानपैकी चीज मेल्ट होईपर्यंत त्याला बेक करून घ्यायचं आहे। एकदम लो फ्लेममध्ये ठेवायचं आहे, हाय फ्लेम या फिर मीडियम फ्लेममध्ये नाही ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि टेस्टी आपला सँडविच ब्रेड रेडी झालेला आहे, पनीर पिझ्झा। तर बघू शकता किती छान वाटत आहे ना, टेस्टी बी छान
आणि चीज पण किती छान मेल्ट झालेला आहे। तर मी इथे तुम्हाला कट करून पण दाखवते। गरमागरम आपला सँडविच रेडी झालेला आहे। आय होप व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मिळतील। तर बघू शकता मी ते कट करत आहे। क्रंचीनेस भी आहे, टेस्टी भी आहे। जसं मार्केटमध्ये मिळतात ना तसंच तुम्ही घरातच बनवू शकता। हॉटेल स्टाईल पिझ्झा, सँडविच वगैरे घरातच बनवू शकता, बाहेर जायचं गरजच नाही पडत। आणि खूप टेस्टी पण बनलेला आहे आणि क्रंची पण आहे। तर चला आगल्या व्हिडिओमध्ये मिळूया।